प्लीज गेट आउट फ्रॉम हिअर स्क्वॉड्रन लीडर शर्मा. त्या क्षणाला माझा पारा मस्तकात चढला. सहसा मी आपला संयम सोडत नाही, पण स्क्वॉड्रन लीडर शर्मानं त्या क्षणी शिस्तीच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या. आपण आपल्या शिक्षकाशी बोलत आहोत याचं भान तो विसरला. एअरफोर्सच्या आपल्या हुद्द्याचं अन पदवीबरोबर सांभाळाव्या लागणाऱ्या शिस्तीचं भानही तो विसरला. शेवटी माझ्याही सहनशक्तीच्या काही मर्यादा होत्याच, पण त्या क्षणी तरी मी परिणामांची पर्वा केली नाही. जोपर्यंत कोणताही पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन येत नाहीच, तोपर्यंत थिसिसच्या संबंधात मला भेटण्याचं कारण नाही, अशी सक्त ताकीद देऊन मी त्याला रूममधून जायला सांगितलं. माझा चढलेला आवाज ऐकताच शेजारून डॉक्टर गांगुली धावतच आला. काय झालं ते बघायला. केनो मॉशॉय की होलो. अरे यार, तीच नेहमीची कटकट. या स्क्वॉड्रन लीडर शर्माला वाटतंय की त्यानं कितीही मजा मारल्या आणि कसलंही काम न करता दिवस घालवले तरी त्याचा थिसिस क्लिअर होऊन जाईल. आजवर 4दा लेखी वॉर्निंग देऊन झाल्या, पण त्याच्यावर काहीही परिणाम नाही. एकतर दिवसेंदिवस तो तोंड दाखवित नाही. प्रत्येक वेळी त्याला निरोप पाठवून बोलवावं लागतं, आणि केव्हाही कामाच्या प्रगतीबद्दल विचारावं तर हा आपला थंड. त्याला वाटतं इकडच्या तिकडच्या गमजा मारल्या तरी निघून जाईल. अरे, पण मीही कच्च्या गुरूचा चेला नाही. पण प्रोफेसर, तू काहीही म्हण, हा वल्ली म्हणजे स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटमध्ये अपवाद आहे खरा. गांगुलीचं म्हणणं खरंच होतं. डिफेन्सच्या वेगवेगळ्या शाखातून, संशोधन प्रयोगशाळातून निवडक लोकांना पदव्युत्तर शिक्षणाची ही एक खास संधी होती. त्या उपक्रमात नेव्ही, एअरफोर्स, आर्मी, त्याचप्रमाणे हैदराबाद बंगलोरच्या संशोधन प्रयोगशाळातील वैज्ञानिक या खास शिक्षणक्रमासाठी संस्थेत येत होते. ते सारे विद्यार्थी प्रौढ होते, मॅच्युअर्ड होते. बहुतेकांची लग्न झालेली, 10-12 वर्षांची सर्व्हिस झालेली. साहजिकच या गॅपनंतर संसाराचा, मुलाबाळांच्या शिक्षणाचा व्याप ताप सांभाळून हा कठीण अभ्यासक्रम करायचा म्हणजे एक दिव्य होतं. पण गेल्या 7-8 वर्षांचा आमचा अनुभव असा होता की ह्या प्रौढ विद्यार्थ्यांना सुरुवातीला जरी अभ्यासक्रम जड जात असला तरी पहिल्या सेमिस्टरच्या शेवटी त्यांची गाडी आपोआप रुळावर येत होती. प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी असायची. कधीकधी त्यांच्या ग्रेड्स रेग्युलर फ्रेश ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मागे टाकणाऱ्या असत. बहुतेक जण थिसिसच्या प्रोजेक्टसाठी रात्रीचा दिवस करीत आणि हे सारं आपल्या संसाराचा व्याप सांभाळून, मुलाबाळांच्या शिक्षणाच्या, कॅम्पसमधील राहणाऱ्या समस्यांना तोंड देऊन. हे सारं निश्चितच कौतुकास्पद होतं. एकूण सरकारचा या शिक्षणक्रमाचा प्रकल्प चांगलाच यशस्वी झाला होता. पण चंद्रावरही डाग असतोच. शर्मासारखे एखाद दुसरे विद्यार्थी डोक्याला ताप व्हायचे. या तरुण वर्गात एक प्रकारची मगरुरी असायची, बेलगाम वृत्ती असायची. आपण फारसं काही सिरियस घेतलं नाही तरी पदवी मिळूनच जाईल अशी काम चालाऊ वृत्ती असायची. शर्माच्या अन माझ्याही दुर्दैवानं थिसिसच्या निमित्तानं त्याची माझ्याशी गाठ पडली. आधीच्या सेमिस्टरमध्ये प्रॅक्टिकल क्लासेस अटेंड न करण्याबद्दल त्याला वॉर्निंग मिळून चुकली होती. तक्रारी गेल्या होत्या, तरीही कशी तरी दयामाया दाखवून त्याला वर ढकलण्यात आलं होतं. अर्थात या दयेमागेही खास प्रेरणा होती. शर्माची आई शहराच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. आमच्या कॅम्पसमधला कॉलेजचा दवाखाना नावालाच होता. बहुतेक या ना त्या निमित्तानं सरकारी दवाखान्याचा आश्रय घ्यावा लागायचाच. किंबहुना कॅम्पसचे डॉक्टर्स प्रत्येक रिस्की केस सरकारी दवाखान्यातच रिफर करायचे. साहजिकच तिथल्या डॉक्टर्सच्या ओळखीपाळखींना अनन्यसाधारण महत्त्व. काही प्रोफेसर्सना खास ट्रीटमेंट मिळत होती, केव्हाही अपॉइंटमेंट मिळत होती. या पार्श्वभूमीवर शर्माची डॉक्टर आई आपले वजन राखून होती. शर्मा इतका बेजबाबदारपणे वागत होता, त्यामागे हेही एक कारण होतं.
आपण आपल्या आईच्या ओळखीनं थिसिस पास करून घेऊच हा त्याला आत्मविश्वास होता. पण त्याला माझ्यासारखा गुरु लाभला होता. कुणाही विद्यार्थ्याला अकारण त्रास देण्याची, अडवून ठेवण्याची कुणाचीच वृत्ती नव्हती. त्या दृष्टीनं आमचं डिपार्टमेंट बरंच दिलदार होतं, परंतु ह्या दिलदारपणाचा कुणी गैरफायदा घ्यावा हे मला मान्य नव्हतं. अकॅडमिक स्टँडर्डच्या बाबतीत कसलीही तडजोड मला चालणार नव्हती. याला कारण माझ्यात गुरुचे संस्कार होते. ज्या प्राध्यापक चॅटर्जींच्या हाताखाली मी PhDचं संशोधन केलं ते स्वतः शिस्तप्रिय होते. विद्यार्थ्याच्या प्रत्येक अडीअडचणी ते समजून घ्यायचे. पण विनाकारण कामात शिथिलता, आळशीपणा त्यांनाही खपत नसे. अशावेळी ते चांगलीच कानउघाडणी करायचे आणि कधीकधी डोळ्यात पाणी येईपर्यंत खरडपट्टी काढायचे. त्यांच्या शिस्तीचा माझ्या कामावर चांगलाच परिणाम झाला. शिकवण्यात, संशोधनात आखीव रेखीवपणा आला. आपल्या प्रोफेशनविषयीची सिन्सिअरिटी, चारित्र्यातील उदात्तता, डिव्होशन हे सारं डॉक्टर चॅटर्जींनी मनावर बिंबवलं. त्यामुळे विनाकारण तडजोड करायला मन तयार होईनासं झालं. परफेक्शनचा ध्यास लागला. स्क्वॉड्रन लीडरची वर्तणूक दिवसेंदिवस मला असह्य होत चालली ती ह्यामुळंच. अर्थात या कडक धोरणाबरोबर मी स्वतः एक रिस्क घेत होतो तेही तितकंच खरं. आतापर्यंत डिपार्टमेंटमध्ये थिसिस करता तरी कुणाला डिटेन करण्यात आलं नव्हतं. प्रोजेक्ट सबमिशनला केवळ महिन्याभराचा अवकाश असताना स्क्वॉड्रन लीडर शर्माची प्रगती शून्य होती. चांगल्या वाईट सर्व तऱ्हेने पुन्हा पुन्हा समजावूनही त्याच्यावर कसलाच परिणाम होत नव्हता. एका एअरफोर्समधल्या ऑफिसरची ही बेजबाबदार वृत्ती निश्चितच आश्चर्यात टाकणारी होती, अपवादात्मक होती. दुसरं असं की मला स्वतःला केव्हाही सरकारी दवाखान्याची, विशेष करून त्याच्या आईची लेडी डॉक्टरची गरज पडणार होती. माझ्या पत्नीचे स्नेहलचे दिवस भरत आले होते. 3 आठवड्यानंतरची तारीख तिला देण्यात आली होती. कॅम्पसच्या दवाखान्याचा कारभार बघता केस थोडीही गुंतागुंतीची वाटली तरी सरकारी दवाखान्यातच आश्रयाला जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ज्यावर विसंबून राहता येईल असं खात्रीचं नर्सिंग होमही नव्हतं. तसं एकदा स्नेहलला शर्मांच्या आईकडून तपासून घेतलं होतं. शर्मानंच त्यावेळी धावपळ केली होती. नंतर घरी नेऊन आगत स्वागतही. मी त्याचा गाईड असल्यानं हे सगळं नाईलाजानं स्वीकारावं लागत होतं. मला वाटायचं की माझी ही पुढची अडचण लक्षात घेऊन तर हा इतका उद्दामपणे वागत नाही. शेवटी दयामाया दाखवून हा गृहस्थ आपला थिसिस पास करेलच अशी त्याची खात्री तर नाही. काहीही असो, शर्मा माझ्यासाठी एक डोकेदुखी होऊन बसला होता. या प्रकरणाची स्नेहललाही काळजी वाटायची. 2-3दा माझी त्याची बरीच गरम बातचीत झाली तेव्हा तिनं मलाच दोष दिला होता. उद्या वेळ पडली तर त्याच्या आईचे पाय आपल्याला धरावे लागणार आहेत. ऑपरेशन वगैरेची वेळ आली तर तिच्याच हातून सारं काही करावं लागणार आहे. तेव्हा हे सारं लक्षात घेऊन शर्माच्या बाबतीत मी जरा नरमाईचंच धोरण स्वीकारावं असं तिचं मत होतं. एखादा सब स्टँडर्ड थिसिस पास केला म्हणजे काही आकाश कोसळणार नव्हतं. विद्यार्थ्यांविषयी असं नरमाईचं धोरण स्वीकारणारे किंबहुना स्वतःही दुर्लक्ष करणारे शिक्षक होतेच. तेव्हा मी उगाच तुटेपर्यंत ताणू नये असं स्नेहलला वाटायचं. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो तेव्हा मी भलती सलती रिस्क घेऊ नये असं तिचं स्पष्ट मत होतं. मनावर विलक्षण टेन्शन होतं. शर्माला शेवटची ताकीद देऊन मी बाहेरचा रस्ता दाखवला खरा, पण आतल्या आत मीही बेचैन होतो. मी डॉक्टर चॅटर्जींचा सल्ला घ्यायचं ठरवलं. आशून मोशाय की खोबोर? डॉक्टर चॅटर्जीनं प्रेमळ स्वरात स्वागत केलं. मी त्यांना शर्माची सगळी हकीकत सांगितली. त्यानं काही कामच केलं नसल्यामुळे त्याच्या थिसिसवर मी कोणत्याही परिस्थितीत सही करू शकणार नाही हा आपला निश्चयही सांगितला. त्यांनी मला एक लंबचौडं व्याख्यान दिलं. शर्मा सर्व्हिस ऑफिसर आहे. त्याला पदवी मिळाली नाही तर त्याचं रेकॉर्ड खराब होईल. सर्व्हिस रूल्स जास्तच कडक असतात.
त्याला प्रमोशनमध्ये अडचण जाईल. पण सर, मी शर्माला अडवून धरलेलं नाही. मी त्याला सर्व प्रकारची मदत करण्याचं प्रथमपासून आश्वासन दिलंय. अनेकदा माझ्या अडीअडचणी बाजूला सारून त्याला डिस्कशनसाठी घरी बोलावलंय. त्याचा थिसिस सुद्धा डिक्टेट करण्याची तयारी दाखवली. पण मुळात त्यानं काही थोडंफार तरी काम करायला हवं ना. त्याला वाटतं की आपल्या आईच्या ओळखीच्या भरवशावर. तसं नाही. आफ्टर ऑल ही इज रिस्पॉन्सिबल. प्लीज हा शब्द त्याच्या बाबतीत वापरू नका सर. मला एकाच गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं. गेली 8-10 वर्षे डिफेन्स ऑफिसरसाठी हा कोर्स आपण चालवतो आहोत. मेजर, कर्नल, विंग कमांडर, मोठमोठ्या हुद्द्यांवरचे ऑफिसर्स येऊन गेले. किती मेहनत करायचे ते. राहण्याच्या अडीअडचणी विसरून, मुलाबाळांचे संसार सांभाळून या प्रौढ वयात रात्रीचा दिवस करायचे, शिस्तीनं वागायचे. तुमच्या आमच्याबद्दल किती आदर बाळगायचे. सर, आय एम रेडी टू हेल्प एनीबडी, बट ही मस्ट बी रेडी टू हेल्प हिमसेल्फ. एक गोष्ट विसरतोस तू. तुझ्या पत्नीची डिलिव्हरी व्हायची आहे. आणि कॅम्पसच्या दवाखान्याचा किस्सा तर तुला माहीतच आहे. कोणती वेळ कशी येईल काही सांगता येत नाही. तशी डॉक्टर मिसेस शर्मा फार चांगली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मीही नाकारीत नाही. माझी पत्नीही मला तेच सांगते. तरीही प्रोफेशनविषयी इमान नावाची चीज आहे की नाही, शैक्षणिक पदव्यांचा दर्जा नावाची काही चीज आहे की नाही. सर, तुमच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेत मी पदव्या घेतल्या, संशोधन केले आणि आता अध्यापन. माझ्या या उत्कर्षाच्या पाऊलवाटेत तुमच्या चारित्र्याचा, तत्वांचा, सिद्धांताचा फार मोठा वाटा आहे. मला एक सांगा, ज्या आदर्शांनी माझं करिअर घडवलं त्या सर्वांना मी मूठ माती देऊ? हे एक प्रकारचं स्खलन नाही का होणार? डॉक्टर चॅटर्जींचे डोळे क्षणभर चमकले आणि थोडं थांबून ते म्हणाले, गो अहेड माय बॉय, मी तुझ्या आड येणार नाही. तुझंही म्हणणं खरं आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे परीक्षा घेणारे क्षण येतात. अशावेळी तो स्वतःचा तोल सावरतो की घसरतो यावर पुढचं सारं काही अवलंबून असतं. मी एवढंच तुला सांगेन, बी सिस्टमॅटिक अँड बी सिन्सिअर. अशा कठीण परीक्षेच्या वेळी आपली एखादी चूक देखील आपल्यावर उलटू शकते. तू हेड ऑफ द डिपार्टमेंटला लेखी तक्रार दे आणि मोकळा हो. मी तुझ्या पाठीशी आहे. प्राध्यापक चॅटर्जींच्या या शब्दांनी मला हत्तीचं बळ आलं. स्क्वॉड्रन लीडर शर्मानं थिसिसला आवश्यक असं काहीही काम केलं नसल्यामुळे त्याचा प्रोजेक्ट स्वीकारण्यास अयोग्य असल्याचं लेखी निवेदन मी हेडला देऊन टाकलं. पदव्युत्तर पदवी अटकवून ठेवण्याचं आणि तेही एका सर्व्हिस ऑफिसरच्या बाबतीत हे पहिलंच प्रकरण होतं. त्यावर डिपार्टमेंटच्या अकॅडमिक कमिटीत चर्चा झाली. तिथं मी आपली बाजू ठामपणे मांडली. ऑफिसरला वारंवार वॉर्निंग देऊन मदतीची सर्व तयारी दाखवूनही त्यानं कामात टाळाटाळ केली. एवढंच नव्हे तर शिक्षकाशी तो उद्धटपणे वागला हे कमिटीला पटलं. जोपर्यंत आवश्यक तेवढं काम तो करीत नाही आणि गाईडचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याचा थिसिस न स्वीकारण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला. केवळ डिपार्टमेंटमध्येच नव्हे तर सगळ्या कॅम्पसमध्ये ह्या प्रकरणाची चर्चा झाली. माझ्यावर टीकाही झालीच. पण आलतू फालतू थिसिस स्वीकारण्याऐवजी असं 2-3 महिने लटकवून ठेवलं तर विद्यार्थी दर्जेदार कामासाठी प्रवृत्त होतील, मेहनत घेतील, असं बहुतेकांचं मत पडलं. दरम्यान शर्मानं वरपर्यंत जाण्याचा, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाच. पण अकॅडमिक कमिटीनंच त्याच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवल्यामुळे त्याच्या हालचालींना यश आलं नाही. आता जसजसे स्नेहलचे दिवस भरत आले तसतसे माझे ठोके जलद पडायला लागले. एकदा वाटे तिला डिलिव्हरीसाठी दुसरीकडे पाठवावं. एकतर अशा शेवटच्या काळात प्रवास योग्य नव्हता आणि दुसरं म्हणजे सासरी माहेरी करणारं कुणीच नव्हतं. प्रत्येकाला स्वतःच्या अडीअडचणी असतात.
तेव्हा कुठं जायला तिचीही तयारी नव्हती. माणूस कितीही विज्ञाननिष्ठ असला, शास्त्राच्या सिद्धांतावर श्रद्धा बाळगून असला, तरी अशा वेळी आपल्याला देव आठवतोच. माझी देवाला एकच प्रार्थना होती की सारं काही नॅचरल हो, कॅम्पसच्या दवाखान्यात सुरळीत पार पडो, सरकारी दवाखान्यात जाण्याची पाळी न येवो. त्या काळात तऱ्हेतऱ्हेचे विचार मनात यायचे. स्नेहलच्या पोटात दुखायला लागलं. रात्रीची वेळ, कॅम्पसच्या दवाखान्यात धावपळ, डॉक्टरचा यायला नकार, ॲम्ब्युलन्सची धावपळ, डॉक्टरचं हात झटकणं, रिफर्ड टू सिटी हॉस्पिटल, स्नेहलच्या न बघवणाऱ्या कळा, घामेजलेला चेहरा, सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, डॉक्टर मिसेस शर्मांचा निर्णय, वी मस्ट ऑपरेट हर इमिजिएटली. आपली फॉर्मवर सही, कुणाला वाचवायचं, मूल की आई? मन चिंती ते वैरी न चिंती, ह्या म्हणीची अक्षरशः खात्री पडते अशा वेळी. अखेर तीही वेळ आलीच. सुदैवानं वेळ रात्रीची नव्हती, पण दिवस मात्र रविवारचा. तशीही कॅम्पसच्या डॉक्टरची ख्याती होतीच. मग सुट्टीच्या दिवशी दुपारची विश्रांती सोडून कोण येणार? मी स्वतः 2-3दा फोन केला तेव्हा लेडी डॉक्टर उगवली. अर्धा तास तपासणं, नसत्या चौकशा, नर्सेसची धावपळ. अशा वेळी आपल्याला काहीच कळत नाही. आपला रोल काय? आपण नेमकं करायचं काय? अर्ध्या तासानं निर्णय झाला. ऑपरेशनची वेळ झाली तर ॲनेस्थेशिया द्यायला डॉक्टर नाही, तो सुट्टीवर गेलाय. तेव्हा सिटी हॉस्पिटलमध्ये नेलेलं उत्तम. पुन्हा केस पेपर्सची तयारी, ॲम्ब्युलन्ससाठी विनवण्या. स्नेहलचा घाबरलेला चेहरा बघवत नव्हता. तरी मी तुम्हाला सांगत होते, त्या डॉक्टर मिसेस शर्मांच्याच हाती मला जावं लागणार. आता ती बया बदला न घेवो म्हणजे मिळवली. बदला, सूड, एक डॉक्टर, जी स्त्री आहे अन आई देखील. डॉक्टरचं कर्तव्य, मायेची ममता, आपल्या मुलाचं करिअर बर्बाद केलेल्या शिक्षकाला धडा शिकवण्याची चालून आलेली संधी. तसं पाहिलं तर कॅम्पसपासून सिटी हॉस्पिटलचा रस्ता अर्ध्या तासाचा, पण तो अर्धा तास त्यावेळी युगासारखा वाटला. स्नेहलताचा घामेजलेला चेहरा, अधूनमधून येणाऱ्या तीव्र कळांच्या असह्य वेदनांची डोळ्यातील प्रतिबिंब, काय होईल नि काय नाही या अनिश्चिततेच्या झुल्यावरील आंदोलनं. मन विचार करू लागलं. नवा जीव जन्माला येणं, जन्माला घालणं ही कितीही नैसर्गिक प्रक्रिया मानली तरी त्या सृजन सोहळ्यात वेदनांचा किती प्रचंड लाव्हा दडलेला असतो. एकीकडे नवनिर्मितीचा, वात्सल्याचा, मातृत्वाचा परमानंद, दुसरीकडे सारं काही सुरळीत पार पडेल की नाही, अन न पडलं तर पुढच्या अंधारात मागे राहिलेल्या जीवानं कसंच आज पडायचं, हा जीव घेणा विचार. आयुष्यातला प्रत्येक आनंद हा डागाळलेल्या पूर्णचंद्रासारखाच असतो. आम्ही सचिंत मनानं सरकारी दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टर मिसेस शर्मा ड्युटीवर नव्हत्या. त्यांच्याशिवाय पुढच्या हालचाली वेगानं घडणं शक्य नव्हतं. स्नेहलच्या स्थितीकडे बघून ड्युटीवरची ज्युनियर डॉक्टरीण ॲडमिट करण्यापासूनच टाळाटाळ करीत होती. शेवटी मी माझ्या नावानं डॉक्टर मिसेस शर्मांना फोन करायला बजावलं. 5 मिनिटातच येते, असा तिचा ताबडतोब निरोप आला. तिनं ज्युनियर डॉक्टरनीला काही तातडीच्या सूचनाही दिल्या, कारण त्वरित घटनांना वेग आला. स्नेहलला ताबडतोब बेडवर घेतलं. नर्सेसची धावपळ सुरू झाली. 5 मिनिटातच डॉक्टर शर्मा धावत पळत आली. हॅलो प्रोफेसर, सो यू हॅड टू ॲडमिट हर हिअर, हां? ती हसून म्हणाली. मला त्या वाक्याचा नीट अर्थ लागेना. आधी तिला तपासायला आणलं तेव्हा शक्यतो सारं काही कॅम्पसच्या दवाखान्यातच झालेलं बरं असं आम्ही म्हणालो होतो. पण त्यामागे रोजच्या जाण्या येण्याचा त्रास, दवाखान्याची दुरी हे सारं गृहीत होतं. आता डॉक्टर शर्मांचा उद्देश काय होता हे चटकन कळेना. शेवटी माझ्याकडेच यावं लागलं ना तुम्हाला. आपल्या मुलाच्या करिअरच्या संदर्भात तर तिनं हा टोला मारला नव्हता ना.
माणसाच्या प्रत्येक वाक्याच्या संदर्भात त्याच्या मनस्थितीचं चित्रही आपल्याला बघता आलं असतं तर. डॉक्टर शर्मांनी लगबगीनं स्नेहलला ॲडमिट केलं. त्या लेबर रूममध्ये गेल्या. माझ्या काळजाचा ठोका चुकला. बंद दरवाजा, नर्सेसची धावपळ, औषधांचा संमिश्र गंध, हॉस्पिटलच्या त्या वातावरणात मन सुन्न झालं. स्क्वॉड्रन लीडर शर्मानं थिसीससाठी नेमकं माझ्याकडे रजिस्ट्रेशन करावं आणि डिपार्टमेंटच्या इतिहासात थिसीस पास न झालेली पहिलीच केस म्हणून त्याची नोंद व्हावी. त्याच्याच डॉक्टर आईच्या हातात आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीची गुंतागुंतीची केस जावी. तेही एकापाठोपाठ सारंच विचित्र होतं. हॅलो सर, हाव इज मॅडम? त्या आवाजानं मी दचकलो. शर्मा आला होता. तिला ॲडमिट केलंय, तू कशाला तसदी घेतलीस? यात तसदी कसली? तुमच्यासाठी कॉफी आणली थर्मासमधून. अशा वेळच्या टेन्शनची कल्पना आहे मला. प्लीज हॅव अ कप. त्यानं मला गरमागरम कॉफी दिली. एकदम बरं वाटलं. गेल्या 2-3 तासांचा थकवा, मानसिक ताण सारं सैल सैल झाल्यासारखं वाटलं. शर्माच्या वागणुकीनं आतल्या आत लाजल्यासारखं झालं मलाच. या शर्माला माझ्या रिपोर्टमुळे पदवीला तात्पुरतं मुकावं लागणार होतं. तेवढ्यात आतून मिसेस शर्मा आल्या. त्यांनी घाईघाईनं 2 फॉर्म्स माझ्यापुढे ठेवले. तुमची सही हवी आहे. ऑपरेशन करावं लागणार. अर्थात मी माझ्याकडून सर्वथा प्रयत्न करेन, पण आफ्टर ऑल वी आर ह्युमन बीइंग. मला उगाच घाबरल्यासारखं झालं. मिसेस शर्माला नेमकं काय म्हणायचं होतं? आपण सारी माणसंच आहोत शेवटी. चुका प्रत्येकाच्याच हातून होतात. सगळ्यांनाच शिक्षा द्यायच्या का? मी यंत्रवत सही दिली. फॉर्म्स घेऊन डॉक्टर लगबगीनं आत निघून गेले. शर्मा समोर उभा होता, पण त्याच्याशी काय बोलावं हे त्या क्षणी सुचेना. माझी अवघड मनस्थिती त्यानं जाणली की काय कोण जाणे, पण 10-15 मिनिटातच कॉफीचा थर्मास घेऊन तो चालायला लागला. मी 1 तासानं येतो सर. तोपर्यंत रिझल्ट येईल. विश यू ऑल दी बेस्ट. आदरानं सॅल्यूट केल्याच्या आविर्भावात त्यानं माझा निरोप घेतला. तो 1 तास अक्षरशः युगासारखा वाटला. घड्याळाचा काटा हत्तीच्या पावलानं पुढं सरकत होता. धीर द्यायला कॅम्पसमधली शेजारची मंडळी होती. बातमी कळताच 3-4 पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थीही धावून आले होते. पण त्या गर्दीतही मला कसं एकटं एकटं वाटत होतं. कारण त्यावेळचा माझ्या मनातला संघर्ष कुणापुढेही उघडा करण्यासारखा नव्हता. त्या संघर्षाच्या ठिणग्यांची आग आतल्या आत मलाच सहन करायची होती. जीवघेण्या प्रतीक्षेनंतर एकदाचा ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. 1-2 नर्सेस आणि त्यापाठोपाठ डॉक्टर शर्मा बाहेर आल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रोफेसर, यू गॉट अ सन. बहिणीला भाऊ मिळाला. दोघेही सुखरूप आहेत. बट इट वॉज अ रिअल डिफिकल्ट टास्क. ऑपरेशनचा थकवा डॉक्टर शर्मांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. मी तुमचा अतिशय ऋणी आहे डॉक्टर मिसेस शर्मा. थँक्यू सो मच. माझे डोळे उगाच पाणावले. मनात सागर उसळला. आतल्या आत लाटा एकमेकांवर धडकू लागल्या. प्रोफेसर, माझ्या रूममध्ये चळणार काय? कॉफी घेऊया. सध्या ताबडतोब तरी बघता येणार नाही मॅडमना. काळजीचं काही कारण नाही. धन्यवादासाठी मी हातात घेतलेल्या हातानंच त्यांनी मला थोपटल्यासारखं केलं. मी त्यांच्या पाठोपाठ गेलो. त्यांनी आपल्या केबिनमधून कॉफीची ऑर्डर दिली आणि घरी फोन केला. प्रोफेसर आज रात्रीचं डिनर आपल्याबरोबरच घेतील असा निरोप दिला. मी वेड्यासारखा त्यांच्याकडे बघत राहिलो. तुमच्या या आपुलकीनं, कृतज्ञ भावानं मला लाजल्यासारखं झालंय डॉक्टर शर्मा. प्लीज असं म्हणू नका. तुमच्या भावना मी स्पष्ट वाचू शकते तुमच्या डोळ्यात. मी एक स्त्रीच नव्हे तर आईही आहे. कर्तव्याचं महत्त्व मला मान्य आहे. आपल्या प्रोफेशनविषयीची सात्विक निष्ठा,
डेडिकेशन टू द जॉब याचं महत्त्व मला पटलेलं आहे. म्हणूनच माझ्या मुलाचा थिसिस तुमच्याकडून रोखला गेला याचं मला वाईट वाटत नाही. त्याला कधी ना कधी कुणी ना कुणी अशी शिक्षा द्यायलाच हवी होती. लहानपणापासून त्याचे नको तितके लाड झाले. तोंडातून निघालेला प्रत्येक हट्ट पुरवला गेला. वेळ प्रसंगी पदराला खार लागला, तोंडचा घास बाजूला ठेवावा लागला, पण त्याचा शब्द आम्ही झेलला. आता वाटतं मुलाचे इतके लाड करून आम्हीच त्याला बेजबाबदार बनवला. सुदैवानं आमचं समाजातील स्थान म्हणून म्हणा किंवा आणखीन काही, त्याची गाडी चालत ढकलत का होईना इथपर्यंत आली. अनेकदा वाटायचं आपण करतोय ते काही ठीक नाही, पण आईच्या ममतेला स्वतःच्याच चुका स्वतः सुधारायला आवडत नाहीत, निदान लाडक्या मुलाच्या बाबतीत. मला पटतंय प्रोफेसर, अशी ठेच लागल्याशिवाय माणसाची चाल सुधारत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वाटायचं की आपला थिसिस क्लिअर होऊन जाईल. मीही मध्ये न पडता त्रयस्थासारखी वॉच करीत होते. इकडून तिकडून माहिती काढत होते. तुमच्याबद्दल बरंच काही कळलं होतं. प्रोफेसर चॅटर्जीने तुमच्या स्वाभिमानी आणि सिन्सिअर वृत्तीचा आवर्जून उल्लेख केला होता. म्हणूनच तुमच्याकडून माझ्या अपेक्षा होत्या. मी तुमच्यावर उपकार केले नाहीत, कारण डॉक्टर ह्या नात्यानं पेशंटचा जीव वाचवणं, त्यासाठी सारं काही कौशल्य पणाला लावून झगडणं हे मी माझं कर्तव्यच समजते. पण या शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या गढूळ वातावरणातही तुमच्यासारख्या शिक्षकानं एका सर्व्हिस ऑफिसरला धडा शिकवला याचं मला कौतुक वाटतं. जे मी त्याच्या 27 वर्षांच्या वयापर्यंत करू शकले नाही ते तुम्ही एका वर्षात केलं. खरं तर मीच तुमची ऋणी आहे सर. तुम्ही मला हवा होता तसाच मुलगा घडवून दिला. ही हॅज लर्न्ड अ लेसन. डॉक्टर शर्मा थबकल्या. पदरानं त्यांनी आपले पाणावलेले डोळे टिपले. वॉर्ड बॉयनं कॉफी आणली. मनातलं सारं मळप दूर झालं. ढगाळलेल्या कुंद वातावरणानंतर स्वच्छ ऊन पडावं तसंच चकचकीत वाटलं. चला, मला वाटतं आता तुम्ही भेटू शकता. मी डॉक्टर शर्मांबरोबर स्नेहलच्या भेटीला गेलो. मॅडम, तुमचे सर आले आहेत भेटायला. डॉक्टर शर्मांच्या विनोदानं त्या दुखऱ्या चेहऱ्यावरील स्नेहलचे डोळे हसले. शेजारी गुटगुटीत बाळ. आमच्या स्वप्नांची पूर्तता, आनंदाची पूर्णता त्या इवल्या इवल्या डोळ्यातून जणू ब्रह्मांडाचा प्रकाश ओसंडत होता त्या क्षणी. मी स्नेहलचा हात हाती घेतला आणि त्या कोवळ्या बालजीवाच्या गालावर हळूच आपले ओठ टेकले. स्वर्गीय आनंद यापेक्षा दुसरा काय असू शकतो? कॉंग्रॅच्युलेशन्स सर. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. आपल्या सैनिकी बाण्यानं प्रवेश करीत स्क्वॉड्रन लीडर शर्मानं माझे हात हातात घेतले. ज्या शर्माला त्याच्या उद्दाम अन बेजबाबदार वर्तनासाठी मी माझ्या रूममधून बाहेर घालवून दिलं, त्याच शर्माच्या हाती मला असे हात द्यावे लागतील असं कधीच वाटलं नव्हतं. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर विजय पांढरीपांडे यांची अनपेक्षित ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.